नमस्कार सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर मी आज तुम्हाला माझ्याकडे ज्या साड्या आहेत त्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. तर माझ्याकडे ज्या साड्या आहेत त्या खूप आहेत, पण कधी काय होतं ना, असं वाटतं आपल्याला नाही याच्यापेक्षा जास्त असं जर असल्या कधी आपल्याजवळ किंवा कोणाची दुसऱ्यांची साडी जर बघितली तर असं वाटतं नाही आपल्याजवळसुद्धा ही साडी असायला पाहिजे, नाही का. तर नुकतंच जे सेल लागलं होतं त्या सेलमध्ये मी काही साड्या खरेदी केलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवते. पण मला अजून एक सवय अशी आहे की जर समजा मी माझ्या आईकडे गेली तर तिच्या कपाटातल्या साड्या पाहायच्या आणि ज्या साड्या मला आवडल्या त्या साड्या मी घेत राहते. तर असो, तर तुम्ही बघू शकता इथे मी ही जी ग्रीन कलरची साडी खरेदी केलेली आहे ती आहे सेलमधनंच खरेदी केलेली आहे. ही साडी मला पडली 700 रुपयाला. तर तुम्ही इथे बघू शकता सुंदर असा हिचा पूर्ण हिरवा असा कलर आहे आणि डार्क आहे. नेसल्यानंतर ही खूप छान दिसते बघा. त्यानंतर जी साडी आहे माझी ती आहे ही रेड कलरची. तर तुम्ही इथे बघू शकता ही जी साडी आहे ही मला सेलमध्ये मिळालेली साडी फक्त 600 रुपयात मिळाली आणि वर्क वगैरे छान असल्या कारणामुळे ही खूप छान दिसते बघा. त्यानंतर जी तिसरी साडी आहे माझी, म्हणजे ह्या ज्या पूर्ण साड्या आहेत मी ह्या सेलमधनंच खरेदी केलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता ही जी साडी आहे माझी, तर बघा ही सुंदर अशी जी साडी आहे ही आहे कॉफी कलरमधनं येते. ही नाही, कॉफी नाही, ही येते कथिया कलरमधनं येते ही साडी बघा. आणि ही थोडी हेवी आहे, त्यामुळे हिची जी प्राईज आहे ती आहे मला असं वाटते त्यांनी मला सांगितलेली होती ही जी साडी आहे ती सांगितली होती 1850. मग ती 1850ची साडी जर मला मिळाली हे सेलमध्ये फक्त आणि फक्त 1250मध्ये. आणि साडी तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, वर्क वगैरे खूप छान आहे याचं. आणि लग्न कार्यामध्ये त्याच्यानंतर रिसेप्शन जर असेल तर त्या रिसेप्शनला घालायला ही साडी खूप छान आहे. त्यानंतर ही जी साडी घेतली आहे मी सेलमधनंच घेतलेत ह्या सगळ्या साड्या, कारण थोडी कमी प्राईस असल्या कारणामुळे ते घ्यायला परवडून जातात. तर बघा ही पूर्ण रेड कलरची साडी आहे, लाल कलरची. आणि ही लाल कलरची साडी मला मिळाली आहे फक्त आणि फक्त 700 रुपयात. तर तुम्ही बघू शकता सुंदरसं स्टोन वर्क आहे या साडीवरती आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसते. आणि सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे ते माझे ब्लाऊज मी शिवत असल्या कारणामुळे मला ब्लाऊज शिवण्याचं टेन्शन राहत नाही आणि शिलाईचंसुद्धा टेन्शन नाही राहत. तर बघू शकता हे जे ब्लाऊज आहेत हे मी शिवते, त्यामुळे टेन्शन नाही आहे. मी या लाल साडीवरती रनिंगच ब्लाऊज असल्या कारणामुळे त्याच्यातलंच ब्लाऊज शिवलं आहे. आणि याच्यावरती जो कापड होता तो काही एवढा मला आवडलेला नव्हता, त्या कारणामुळे मी एक दुसरं नवीन पीस आणला आणि ते पीस मी या साडीवरती शिवलेलं आहे बघा. त्यानंतर आता तुम्हाला दाखवते, अजून खूप साऱ्या साड्या आहेत माझ्याकडे. आणि त्यानंतर बघा ही डोला सिल्क आहे, ही जी साडी आहे ही साडी मला मिळाली 1250मध्ये आणि घातल्यानंतर खूप छान दिसते. आता याच्यावरचं ब्लाऊज शिवायचं राहिलं माझं, त्यानंतर पिको फॉल वगैरे मीच करत असल्या कारणामुळे ते टेन्शन नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इथे सुंदर अशी ही डोला सिल्कची साडी आहे, वर्क वगैरे खूप छान आहे याच्यावरती. त्यानंतर ही जी ग्रीन साडी आहे त्या ग्रीन साडीवरचं हेच नुकतंच काल शिवलेलं मी ब्लाऊज आहे. सिंपल असा गळा घेतलेला आहे फक्त याचा, बाकी असं काहीच मिळालेलं. तर बघू शकता तुम्ही इथे सुंदर हे जे आलेलं आहे याचं कारण आहे ते आहे हा कपडा कमी झालेला होता, त्या कारणामुळे मी याला हे जॉईंट दिलं आणि जॉईंट दिल्यानंतर तुम्ही बघू शकता हे कसं दिसतंय बघा. याच्यावरती जे ब्लाऊज होतं ते फक्त सिंगल टक्सचं होतं, पण मला सिंगल टक्सचं शिवायचं नव्हतं, मला 4 टक्सचं शिवायचं होतं.
त्यामुळे हे पीस जे आहे आणि हे जे वर्क जे आहे हे वर्क कमी पडलेलं होतं आणि त्यामुळे मी याला हे जॉईन लावलेला. आणि या रेड साडीवरती मी हे ब्लाऊज पीस आणलं आणि हे ब्लाऊज पीस आणून याला नुकतंच शिवून काढलेलं. तर याचासुद्धा सिंपल असा गळा घेतलेला आहे आणि सिंपल असं हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे. पण याचं काय आहे ना, याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते आहे कॉन्ट्रास्ट. म्हणजे असं वाटतं का याच्यामधलं नाहीच आहे, पण आता मला याच्या नुसतं म्हणजे हे पूर्ण वेगळं दिसत असल्या कारणामुळे मला फक्त याच्याची काठावरची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर मला त्या ब्लाऊजला बाही म्हणून लावायची आहे, जेणेकरून ते सुंदर दिसेल असं. तर सेलमध्ये मी एवढ्या सगळ्या साड्या खरेदी केलेल्या आहेत. तर काही साड्या मला माझ्या आईने दिलेल्या आहेत. स्वभाव असते प्रत्येकीचा की आपल्या घरी गेल्यानंतर, माहेरी गेल्यानंतर आईचं कपाट पहिल्यांदा पाहायचं आणि पाहिल्यानंतर जी साडी आपल्याला आवडली ती साडी संकोच न करता आईला मागायची. तर असं माझंसुद्धा चालूच असते. म्हणजे मी काय करते, साड्या आणते आणि आणल्यानंतर जास्त घालत पण नाही आणि त्याच साड्या मी आईला परत करून देते. तसंच माझी बहीणसुद्धा माझ्यासाठी नेहमी काही ना काही आणतच राहते. तर तुम्हाला दाखवते तिने आणलेली माझ्यासाठी ज्वेलरी. बहिणीचं कसं राहतं ना, जे तिने आणलं तिला म्हणजे तिला असं वाटते, शक्यतो लहान बहिणीचं असं असते की ते स्वतःसाठी जेव्हा आणते तिला असं वाटते की आपल्या ताईसाठी सुद्धा काहीतरी आणायचं. म्हणून ती सुद्धा प्रत्येक वेळेस बाहेर गेल्यानंतर माझ्यासाठी सुद्धा आणते आणि तिच्यासाठी सुद्धा आणतच राहते. तर ह्या नुकत्याच वेलवेटच्या ज्या बांगड्या आहेत ह्या मी या ब्ल्यू साडीवरती खरेदी केलेल्या आहेत. त्यानंतर बघा, ह्या सिंपल अशा गुलाबी रंगाच्या बांगड्या घातल्यानंतर खूप छान दिसतात. त्यानंतर बघा, ह्या ज्या बांगड्या आहेत आणि ही जी पोत आहे, ही पोत आणि ह्या बांगड्या मला माझ्या बहिणीने पुण्यावरूनच आणलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे ह्या सुंदर अशा लाल कलरच्या बांगड्या तिने माझ्यासाठी आणलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर ह्या पिंक कलरच्या बांगड्या मी खरेदी केलेल्या आहेत. आणि तसेच आणखी एक बांगड्यांचा सेट आणलेला आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा, ह्या सिंपल अशा गुलाबी डार्क नाही, ह्या गुलाबी रंगाच्या बांगड्या आणलेल्या आहेत. आणि इथे माझ्या बहिणीने माझ्यासाठी ही मंगळसूत्राची पोत आणलेली आहे. बघा, तिला प्रचंड आवड आहे खरेदीची आणि त्यासोबत तिला असं वाटते काहीतरी आपल्या ताईसाठी सुद्धा घेऊन जायचं. तेव्हा ही जी बघू शकता तुम्ही, ही जी पोत आहे ही सुद्धा तिने माझ्यासाठी आणलेली आहे. तर आणि त्याच्यावरती हे बघा, त्याच्यावरचे हे जे आहेत हे इयरिंग आहे. त्याच्यावरचे हे इयरिंग दाखवते तुम्हाला सुद्धा. तर इथे बघा, सुंदर असे त्या लॉंग पोथीवरचे हे इयरिंग आहेत. तर अशा सुंदर वस्तू तिने माझ्यासाठी छोट्या छोट्या आणलेल्या आहेत. तर तुम्हाला माझं आजचं कलेक्शन कसं वाटलं हे नक्कीच मला व्हिडिओमध्ये